ओके, सगळेजण इकडे लक्ष द्या आता. So once again, I will repeat the definition of loudspeaker. So loudspeaker is nothing but a transducer which converts electrical energy into the sound energy. Clear? So loudspeaker is nothing but a transducer which converts electrical energy into the sound energy. Okay. आता in morning session we discussed the permanent magnet type of loudspeaker. आणि सकाळच्या लेक्चरमध्ये डिस्कस करत असताना आपण असं बोललो होतो की परमनंट मॅग्नेटमध्ये मॅग्नेटिक फील्ड ही फिक्स्ड असते, ती बदलणारी नसते. राईट. परमनंट मॅग्नेट कोण टाईप जे काही स्ट्रक्चर आहे ते सकाळी आपण बघितलं. त्याच्यामध्ये व्हॉइस कॉइलचा रोल बघितला आपण, मॅग्नेटचा रोल बघितला, कसा फोर्स जनरेट होतो तेही बघितलं. मॉर्निंग सेशनमध्ये जो आपला परमनंट मॅग्नेटचा लाऊडस्पीकर आपण शिकलो त्याच्यामध्ये बेसिकली 2 डिसएडव्हान्टेजेस आढळतात. पहिलं डिसएडव्हान्टेजेस असं की त्याची पॉवर हँडलिंग कॅपॅसिटी ही खूप कमी आहे. म्हणजे नेहमी लक्षात घ्यायचं की लाऊडस्पीकर हा त्याच्या पॉवरवर डिसाईड केला जातो, तो किती पॉवर हँडल करू शकतो. राईट. त्याच्यामुळं आपण जेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये ॲम्प्लिफायर्सवर बोलत होतो त्यावेळेस मी तुम्हाला असं सांगितलं होतं की प्री ॲम्प्लिफायर आणि पॉवर ॲम्प्लिफायर अशा 2 पद्धतीचे ॲम्प्लिफायर्स असतात, किंवा त्यातले त्यात आपण असं म्हणू व्होल्टेज ॲम्प्लिफायर आणि पॉवर ॲम्प्लिफायर्स असे 2 पद्धतीचे ॲम्प्लिफायर्स असतात. आपल्या ऑनलाईन लेक्चरमध्ये सुद्धा आपण हा पार्ट डिटेलमध्ये डिस्कस केलेला आहे. आणि त्यावेळेस आपण असं स्टेटमेंट केलं होतं की जेव्हा कधी एखादा लाऊडस्पीकर इम्प्लिमेंट केला जातो त्या लाऊडस्पीकरच्या आधी तिथं पॉवर ॲम्प्लिफायर लावावाच लागतो. कशासाठी? कारण लाऊडस्पीकरला इनपुट देत असताना आपण पॉवरचा जास्त विचार करतो. त्यामुळे त्या लाऊडस्पीकरची पॉवर हँडलिंग कॅपॅसिटी जेवढी जास्त तेवढा तो लाऊडस्पीकर चांगला, अशा पद्धतीचं आपण स्टेटमेंट करतो. जो तुमचा परमनंट मॅग्नेट मूव्हिंग कॉईल कोन टाईप लाऊडस्पीकर जो आपण शिकलो त्याची ही पॉवर हँडलिंग कॅपॅसिटी कमी होती. मग किती होती? तर परमनंट मॅग्नेट मूव्हिंग कॉईलचा जो काही कोन टाईप लाऊडस्पीकर आहे त्याची पॉवर हँडलिंग कॅपॅसिटी ही 25 वॅटपेक्षाही कमी होती. आता आपल्याला 25 वॅटपेक्षा जास्त पॉवर हँडल करणारा लाऊडस्पीकर हा डिझाईन करायचा आहे. मग एक थोडेसे ऑब्झर्वेशन केले आणि आहे त्याच स्ट्रक्चरमध्ये काहीतरी बदल करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे जो तुमचा परमनंट मॅग्नेटचा मूव्हिंग कॉईलचा जो लाऊडस्पीकर होता तेच स्ट्रक्चर जवळपास तेच ठेवून थोडासा बदल केला. आणि त्या बदल झालेला जो लाऊडस्पीकर आहे त्याला नवीन नाव देण्यात आलं इलेक्ट्रोडायनॅमिक लाऊडस्पीकर. सो इलेक्ट्रोडायनॅमिक लाऊडस्पीकर हा जवळपास तुमच्या मूव्हिंग कॉईल कोनचा जो काही लाऊडस्पीकर आहे त्याच्या स्ट्रक्चरशी अगदी सिमिलर असल्यासारखा आहे. मग आपण बदल काय झाला तो बघू. की नेमका बदल काय दिसून येतो मला, तर फक्त एक सिंगल मला बदल इथं दिसून येतो आणि तो बदल म्हणजे इथं ही फील्ड कॉईल लावणं. म्हणजे ही जर फील्ड कॉईल काढून टाकली तर हा एक्झॅक्टली सकाळी तुम्ही जो शिकलात परमनंट मॅग्नेटचा तोच आहे का? बघा डायग्राम मध्ये, दोन्ही डायग्राम मध्ये जर कम्पेअर केलं तर फक्त ही फील्ड कॉईल ॲडिशनल आली, बाकी डायग्राम मध्ये आणि कन्स्ट्रक्शन मध्ये काहीही बदल नाही. राईट. आता ह्या फील्ड कॉईलमुळं फायदा काय झाला तो बघा. सगळेजण केअरफुली आहे का. फील्ड कॉईल इथं ॲडिशनल लावल्यामुळे फायदा काय झाला, ह्या फील्ड कॉईलमुळं त्याच्यामधून जेव्हा काही करंट फ्लो होईल, त्या फील्ड कॉईलमध्ये काहीतरी करंट फ्लो होईल तर त्या करंटमुळं ॲडिशनल मॅग्नेटिक फील्ड तयार होणार आहे. त्याच्यामुळं इलेक्ट्रोडायनॅमिक लाऊडस्पीकरमध्ये 2 पद्धतीच्या मॅग्नेटिक फील्ड आहेत. पहिली मॅग्नेटिक फील्ड हा जो तुमचा पोल आहे, नॉर्थ पोल साऊथ पोल यांच्या मार्फत तयार झालेली. दुसरी मॅग्नेटिक फील्ड ह्या फील्ड कॉईलमुळे तयार झाली. क्लिअर. आणि ह्या 2 मॅग्नेटिक फील्डच्या इंटरॅक्शनमुळे द स्ट्रेंथ ऑफ मॅग्नेटिक फील्ड गेट्स इन्क्रीज्ड.
व्हॉइस कॉइल मध्ये तर तो करंट येणारच आहे, आपण सकाळी बोलल्याप्रमाणे व्हॉइस कॉइल म्हणजे जो आवाजाचा जो करंट आहे तो तर व्हॉइस कॉइल मधून फ्लो होणारच आहे. मग इथं जी दोन पद्धतीची मॅग्नेटिक फील्ड तयार झालेली आहे, ती मॅग्नेटिक फील्ड आणि इलेक्ट्रिक फील्ड यांच्या इंटरॅक्शन मध्ये इथं तयार होणारा फोर्स हा मूव्हिंग कॉइल परमनंट मॅग्नेटचा जो काही लाऊडस्पीकर आहे त्याच्यापेक्षा थोडासा जास्त असतो. म्हणून इथं म्हणलं जातं द पॉवर हँडलिंग कॅपॅसिटी ऑफ इलेक्ट्रोडायनॅमिक लाऊडस्पीकर इट इज मोर दॅन दॅट ऑफ युअर मूव्हिंग कॉइल परमनंट टाइप ऑफ मॅग्नेट टाइप ऑफ लाऊडस्पीकर. क्लिअर? इथपर्यंत काही डाऊट आहे? क्लिअर आहे सगळ्यांना? आता इथं फायदा काय झाला बघा. पहिली गोष्ट द हायर पॉवर कॅन बी हँडल, ॲडव्हान्टेज या लाऊडस्पीकरचे म्हणजे पॉवर हँडलिंग कॅपॅसिटी वाढली. मग किती वाढली तर 25 वॅटपेक्षा जास्त पॉवर सुद्धा हा लाऊडस्पीकर हँडल करू लागला. पहिली मोठं अचिव्हमेंट. दुसरं काय, फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स इज बेटर. सकाळी जेव्हा आपण मूव्हिंग कॉइलचा जो पार्ट शिकलो त्याच्यामध्ये परमनंट मॅग्नेटचा जो काही आपण मूव्हिंग कॉइलचा पार्ट शिकलो त्याच्यामध्ये त्या लाऊडस्पीकरमध्ये आपण असं म्हणालो होतो की हा फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स जो आहे तो 200 हर्ट्ज ते 5 किलो हर्ट्ज एवढ्याच फ्रिक्वेन्सी पर्यंत तो फ्लॅट आहे, बाकीच्यांसाठी तो तेवढा फ्लॅट नाही. इथं मात्र तो फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स अदर फ्रिक्वेन्सीसाठी सुद्धा इम्प्रूव्ह झालेला दिसतो. त्याच्यामुळं ॲडव्हान्टेजेस मध्ये जर बघायचं झालं तर इलेक्ट्रोडायनॅमिक किंवा ही फील्ड कॉइल अचीव्ह केल्यामुळं लावल्यामुळं दोन गोष्टी अचीव्ह झाल्या. पहिली गोष्ट पॉवर हँडलिंग कॅपॅसिटी लाऊडस्पीकरची वाढली आणि दुसरी फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स हा फ्लॅट होऊ लागला किंवा अजून इम्प्रूव्ह झाला. क्लिअर? आता याचे डिसएडव्हान्टेजेस सुद्धा झाले. म्हणजे हा लाऊडस्पीकर जो आहे ह्या लाऊडस्पीकरचे काही डिसएडव्हान्टेजेस सुद्धा क्रिएट झालेले आहेत. मग कोणते डिसएडव्हान्टेजेस आहेत तर पहिली गोष्ट एक्सटर्नल पॉवर सप्लाय इज नीडेड फॉर फील्ड कॉइल. म्हणजे जर मला ह्या फील्ड कॉइलमुळे काही मॅग्नेटिक फील्ड वाढवायची असेल तर मला ह्या फील्ड कॉइलला एक्सटर्नल पॉवर सप्लाय द्यावा लागतो. म्हणजे एक वेगळं काहीतरी सप्लाय दिला तर ह्या फील्ड कॉइल मधून करंट पास होईल आणि काहीतरी ॲडिशनल मॅग्नेटिक फील्ड तयार होईल. त्याच्यामुळं जर मी इथं सप्लाय दिला नाही म्हणजे नुसती फील्ड कॉइल लावून ठेवली आहे आणि त्याला सप्लाय नाही प्रोव्हाइड केला तर हा परमनंट मॅग्नेट लाऊडस्पीकर आहे. पण ह्या फील्ड कॉइलला मी जेव्हा दुसरा ॲडिशनल सप्लाय देतो आणि त्या सप्लायमुळे फ्लो होणारा जो काही करंट आहे त्याच्यामुळं इथं काहीतरी ॲडिशनल मॅग्नेटिक फील्ड तयार होते. मग आधीच्या ह्याच्यामध्ये असं ॲडिशनल कुठला सप्लाय द्यावा लागायचा का तुम्हाला? नाही. पण इथं मात्र ॲडिशनल सप्लाय द्यावा लागायला लागला. हे त्याचं डिसएडव्हान्टेज झालं. सो द फर्स्ट डिसएडव्हान्टेज ऑफ सच अ काइंड ऑफ इलेक्ट्रो डायनॅमिक टाइप ऑफ लाऊडस्पीकर इज नथिंग बट इट नीडेड्स एक्सटर्नल पॉवर सप्लाय फॉर वर्किंग ऑफ द फील्ड कॉइल. क्लिअर? सेकंड डिसएडव्हान्टेज काय झालं? इट इज हेवियर इन वेट. तुम्ही जर इथं कॉइल फील्ड कॉइल लावली असेल तर ऑटोमॅटिकली त्याचं वजन काय होणार आहे? वाढणार आहे. वजन वाढणार आहे म्हणून आधीच्या तुमच्या लाऊडस्पीकर पेक्षा म्हणजे परमनंट मॅग्नेटचा मूव्हिंग कॉइलचा जो लाऊडस्पीकर आहे त्याच्यापेक्षा हा थोडा जास्त हेवियर आहे. आणि क्वाईट ऑब्वियस जर त्याची पॉवर हँडलिंग कॅपॅसिटी चांगली आहे, त्याचा फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स चांगला आहे, इम्प्रूव्ड आहे, ऑटोमॅटिकली चांगल्या गोष्टीची किंमत काय असते? जास्त कॉस्टली आहे. त्याचं डिसएडव्हान्टेज काय आहे? त्याची किंमत जास्त आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही मार्केटमध्ये गेलात आणि जर हा लाऊडस्पीकर घ्यायचा म्हणला तर हा लाऊडस्पीकर तुमच्या परमनंट मॅग्नेट मूव्हिंग कॉइल लाऊडस्पीकरपेक्षा थोडासा महाग आहे. क्लिअर? आणि राहिला प्रश्न तुमच्या कॅरेक्टरिस्टिक्सच्या बाबतीत तर इलेक्ट्रोडायनॅमिक टाइप ऑफ लाऊडस्पीकरची इफिशियन्सी, SNR ह्या बाकीच्या सगळे पॅरामीटर्स हे तुमच्या मूव्हिंग कॉइल सारखेच आहे किंवा त्याच नेचरचे आहे. फक्त इम्प्रूव्हमेंट कशात आहे? फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स आणि दुसरा पॉवर हँडलिंग कॅपॅसिटी. त्या दोन गोष्टी जर आपण बदललेल्या पाहिल्या बाकी सगळं सिमिलर नेचरमध्ये आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर कन्स्ट्रक्शन बघितलं असेल तर कन्स्ट्रक्शनमध्ये हा मॅग्नेट आहेच आहे. फक्त इथं साऊथ पोलला काय ॲड झालं? फील्ड कॉइल. राईट? त्या व्हॉइस कॉइल जशाच तशा आहेत जशा तुम्ही मॉर्निंगमध्ये बघितलं मूव्हिंग कॉइलमध्ये. हा डायफ्रॅगम तसाच तसा आहे. बरोबर? इथं हा शेल तोच आहे. पेपर कोन जो आहे तोही जशाच तसा आहे.
आणि बाहेरचा प्रोटेक्टिव्ह कोन आहे तोही जशाच तसा आहे. आता लेबलिंग थोडीशी बदललेली दिसते बघा. आधीच्या डायग्राममध्ये तुम्ही त्याला शेल म्हणलं होतं, हे जे आउटर कव्हर आहे त्याला शेल म्हणलं होतं. आता ह्या डायग्राममध्ये त्याला काय म्हणलेले, डस्ट कव्हर. डस्ट कव्हर म्हणजे धुळीपासून डायफ्रॅगमचं संरक्षण व्हावं म्हणून ह्याला म्हणलं जातं डस्ट कव्हर, बरोबर. आता इथं हे लेबलिंग सकाळचं वेगळं होतं, सकाळी त्याला फ्रंट आणि रिअर अशा स्प्रिंग म्हणलं होतं तुम्ही, बरोबर. इथं रिअर स्प्रिंग म्हणलं होतं, इथं फ्रंट स्प्रिंग म्हणलं होतं. आता नाव काय दिलेलं आहे बघा, सपोर्टिंग स्प्रिंग. इथं काय नाव दिलेलं आहे बघा, स्पायडर स्प्रिंग. पण ह्याचं फंक्शनही तेच आहे जे सकाळी तुम्ही फ्रंट स्प्रिंग आणि रिअर स्प्रिंगचं बघितलेलं आहे. क्लिअर आहे? काही डाऊट आहे याच्यामध्ये? इज इट क्लिअर? ज्या विद्यार्थ्यांना सकाळचा लाऊडस्पीकर कळालेला आहे त्यांना हा लाऊडस्पीकर समजायला वेळ लागणार नाही. त्यामुळे फक्त बदल काय आले लक्षात घ्यायचा, द परमनंट मॅग्नेट गेट्स रिप्लेस्ड बाय युअर इलेक्ट्रोडायनॅमिक टाईप ऑफ मॅग्नेट, आणि त्या इलेक्ट्रोडायनॅमिक टाईप ऑफ मॅग्नेटमुळं आणि इथं वाढलेल्या ह्या फील्ड कॉईलमुळं त्याचं नाव ठेवलं इलेक्ट्रोडायनॅमिक टाईप ऑफ लाऊडस्पीकर. क्लिअर? काही अडचण? समजलंय? ओके, सो वी विल स्टॉप हिअर.